अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाने केलेल्या विनयभंग प्रकरणात माननीय विद्यापीठ आणि महाविद्यालय न्यायाधिकरणाने संस्थेच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. संबंधित प्राध्यापकावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपांनंतर संस्थेने केलेली बडतर्फीची आणि शिस्तभंगाची कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचं न्यायाधिकरणाने मान्य केलं आहे. काही काळापूर्वी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक यासिन गुलाबभाई सय्यद यांनी पदाचा गैरवापर करत विनयभंग केल्याची गंभीर तक्रार समोर आली होती. या प्रकरणाची दखल घेत संस्थेने अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित प्राध्यापकाला तातडीने सेवेतून बडतर्फ केलं होतं. संस्थेच्या या शिस्तभंग विषयक निर्णयाविरोधात संबंधित प्राध्यापकाने विद्यापीठ आणि महाविद्यालय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती आणि बडतर्फीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. दोनही बाजूचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन न्यायाधिकरणाने प्राध्यापकाची याचिका फेटाळून लावली. संस्थेने केलेली कारवाई योग्य ठरवत संबंधित प्राध्यापकाला सेवेतून मुदतपूर्व निवृत्त करण्यात आलं असे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत. तसेच प्राध्यापकाच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत त्याला पूर्ण निवृत्ती वेतन न देता केवळ 75% निवृत्ती वेतन मंजूर करण्यात यावं असे स्पष्ट आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत. न्यायाधिकरणाच्या या निर्णयाचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आलं. महाविद्यालयीन परिसर विशेषतः विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित असणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गैरवर्तणूक करणाऱ्या कोणत्याही घटकाला संस्थेत स्थान नाही, हाच संदेश या निकालातून स्पष्ट झाला आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर आणि सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी संयुक्तरित्या दिली आहे. या निकालामुळे शैक्षणिक क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेबाबत संस्थेने घेतलेल्या कणखर भूमिकेवर शिक्कामोर्तब झाला आहे. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.